नवीन मठासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सगळे काम करताय हे ऐकून मला खूप बरं वाटलं. सुदर्शन समर्थांचा मठ भव्य रीतीने व्हावा असं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी लोक अतिशय मनापासून भरभरून देणग्या देत आहेत हे बघून मला अतिशय आनंद झाला. असंच काम करत राहा, मोक्ष नक्की मिळेल. हो. स्वामी, मी मध्ये तुम्हाला बोललो होतो या मठाच्या संरक्षक भिंतीचं काम करायचं होतं. हो. तर त्यासंबंधी एक कॉन्ट्रॅक्टर भेटायला आलेत. त्यांना बोलवू? बोलवा, मी इथेच चर्चा करतो त्यांच्याशी. घ्या. हां. स्वामी, नवीन मठ होण्यासाठी आम्ही सुद्धा देणगी गोळा करत आहोत. यशस्वी भव. नमस्कार. हरिओम हरिओम. या. स्वामी, आपल्या कृपेमुळे गेल्या वर्षी माझ्या व्यवसायामध्ये मला मोठं यश मिळालं. अशीच कृपा राहू दे स्वामी. यशस्वी भव. आपल्या नवीन मठासाठी ही आमच्याकडून 10 लाखाची देणगी. द्या. अशीच सेवा करत राहा. नमस्कार करतो स्वामी. हरिओम. येतो. या तुम्ही. हरिओम. मी ठेवू का? नाही, थांबा, मी ठेवतो. स्वामीजी, मला काहीतरी बोलायचंय. बोला. स्वामीजी, मला वाटतं आपल्याला कंपाऊंड वॉलपेक्षा हॉस्पिटलची जास्त गरज आहे. ओंकार का? बाबा, एक मिनिट. स्वामीजी, सावंतवाडीमध्ये जर कोणी आजारी पडलं ना तर त्याला थेट गोव्याला यावं लागतं उपचारासाठी. हो, सावंतवाडी ते गोवा एकही अद्यावत हॉस्पिटल नाहीये. तुम्ही ठरवलं तर एक सुसज्ज हॉस्पिटल सहज उभं राहू शकेल. बाळा, तुझा विचार खूप चांगला आहे, पण इथे या मठामध्ये धर्माचं कार्य चालतं. हॉस्पिटल बांधणं हे सरकारचं काम. तेव्हा तुझा हा प्रस्ताव सरकारकडे घेऊन जा. समजलं? ये आता तू. वाटलंच होतं मला. अरे काय होणार नाही रे या लोकांकडून. उद्या स्वामीजींना जरी पटलं तरी बाकीचे होऊ देणार आहेत का? मग गप्प बसायचं. अरे, देवळा इतकीच कॉलेजेस आणि शाळा महत्वाची असं बोललं जातं आजकाल. आणि हे लोक कुठे आहेत अरे? पुरोगामी विचारांपासून इतके लांब कसे राहिलेत ना. नाही यार, कुणीतरी जाणीवपूर्वक सत्य लपवत आहे त्यांच्यापासून. काहीतरी करायला पाहिजे यार. म्हणजे काय करणार आहेस तू? एकमेकांशी हितसंबंध असतात यांचे. तेरी भी चूप, मेरी भी चूप. पाणी पिऊन येतो मी. पाटील, चला, 90% काम झालं तुमचं. आपण स्वामी बोलले ना, मग 100% झालंच की. कसं कसं? आता 100% पूर्ण झाले. जय सुदर्शन स्वामी. जय सुदर्शन स्वामी. तुम्ही चला. बंड्या, चल एक गंमत दाखवतो तुला. चल रे, वाटेत सांगतो तुला सगळं. अरे सांगशील तरी आपण कुठे चाललोय आणि कशाला? तू चल रे, आणि मी सांगतो ना, फक्त तसंच बोल. ए, हळू टाक ना जरा. धूळ उडते दिसत नाही तुला? 2 मिनिटं आत येऊ का? हा, या. आमच्या गावातल्या मंदिराचं बांधकाम करायचं. करून ना साहेब. देवाच्या कामाला आपण नाही म्हणत कधी. तुम्ही कराल हो.
पण असं नको ना की देवाची कृपादृष्टी फक्त तुमच्यावर आणि आम्ही कोरडेच. 10% पाटील नावानं फेमस आहे. 10% तर आपण भिजून जाल साहेब. या आता. हम्म. यार हे सगळं किती भयानक आहे. लोकांनी श्रद्धेनं दिलेला पैसा यांच्या ऐश्वर्यावर खर्च होतोय आणि कोणीच कसं काही बोलत नाही. मला वाटतं आपण ना हे सगळं बाबांच्या कानावर घालायला हवं. त्याचा काहीच उपयोग नाही. लोकांना वाटतं मठ किंवा मठाशी निगडीत विषयावर बोलायचं म्हणजे प्रत्यक्ष देवाविरुद्ध बोलायचं. अरे पण आता बोललंच पाहिजे ना. या भस्मासुराचा हात आता त्याच्याच डोक्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. स्वामीजी नमस्कार. स्वामीजी, लोकांनी देवासाठी दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होतोय. मला वाटतं हाच पैसा जर हॉस्पिटल किंवा इतर सामाजिक कार्यासाठी वापरला ना तर इथल्या समाजाची खरंच खूप प्रगती होईल. तुझे आरोप गंभीर आहेत. मी बघतो काय करायचं ते. तू निश्चिंत राहा. हरि ओम. आय होप आता तरी लोकांचे डोळे उघडतील. स्विस बँकेपेक्षा जास्त पैसा या मठ मंदिरामध्ये. आय कॅन चॅलेंज. देवाची भीती दाखवून लुबाडतात रे लोकांना. नॉट फेअर. एक्झॅक्टली. यालाच म्हणतात फिअर अँड मिसकन्सेप्शन. लोकांना घाबरवायचं म्हणजे ते स्वतःच भीतीपोटी सगळं देतात रे. तुला एक एक्झाम्पल सांगते. एखाद्या आजाराचा बाव करायचा म्हणजे मेडिसिन्स खपतात. दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीची भीती दाखवायची म्हणजे मतं मिळतात. आणि सिमिलरली पापाची भीती दाखवायची म्हणजे यांचे धंदे चालतात. हे सर्वच धर्मात आहे रे. याला अपवाद नाही. स्वप्ना यार, यात मला तुझी मदत लागेल. इतर फक्त सुरुवात आहे. आय एम देअर विथ यू ओमकार. ऑलवेज. ऑलवेज. थँक्स. थँक्स. कशासाठी? तुला फॉर्मली प्रपोज करायची ही भीती वाटत होती मला. हे तू प्रपोज केलंस? अगं ऐक. बरं ऐक. मी ओमकार प्रभू हे कन्फेस करतो की गेली 6 वर्ष मी तुझ्यावर लपून छपून प्रेम केलं आणि तुझ्या मैत्रिणींमार्फत तुझ्यावर पाळत पण ठेवली. बिकॉज आय लव्ह यू. मी खूप घाबरत होतो कारण ही आयुष्यातली एकमेव परीक्षा आहे ज्यात मी नापास होण्याची मला भीती वाटते. आणि माझ्या परीक्षांचा जर रेकॉर्ड बघितला तर तो खूप खूप बेकार आहे. हां, आता मी हे सगळं बोलू शकलो कारण प्रश्नपत्रिका ऑलरेडी फुटली आहे.
सो प्लीज से येस और किल मी. सॉरी. का हसतेस का? ओमकार, त्या मैत्रिणी माझ्या आहेत ना. मग तुला असं का वाटलं की तुझे हे सिक्रेट राहील ते? हायला बोलल्या का त्या? सो ऑल सेट. मी डॉक्टर आहे रे, लोकांचा जीव वाचवते, घेत नाही. म्हणजे हो ना? हो. तुझी मान कशी आहे? मस्त, म्हणजे बरी आहे. ए तुझ्या हाताला काय झालं पण? कुठे? इथे.